आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एनकेटी चॅरिटेबल ट्रस्ट, दैनिक समर्थ गावकरी समूह व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं लोणंद, सासवड, जेजुरी इथं भव्य सेवा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात वारकऱ्यांना महाप्रसाद, हरिपाठ, वही, पेन, बॅग आणि आदी साहित्यांचं वितरण करण्यात आलं. मोफत नेत्र तपासणी करून अनेक भाविकांना मोफत चष्म्यांचं वाटप देखील करण्यात आलंय. याप्रसंगी थोर समाजसेवक शेठ नानजीभाई खिमजी ठक्कर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे, आळंदी नगरपालिकेचे नगरसेवक मनोहर दिवाने, ज्ञानेश्वर रायकर, पुण्यातील उद्योजक कृष्णा बिरादार, ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते कांतीराम बोराडे, मायमाऊली सेंटरचे संस्थापक डॉक्टर विठ्ठलराव वरुडे, समाजसेवक डॉक्टर बाळासाहेब खरात, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पांडे, पत्रकार संजय फुलसुंदर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी शेठ नानजीबाई ठक्कर यांनी वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा असल्याचं सांगितलं. तर डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी अनेक वर्षापासून वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी होत असल्याचा आनंद व्यक्त केला. जय भगवान, जय भगवान, जय भगवान. आज लोणंद ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, लोणंद ज्ञानेश्वर महाराजांची पालखी महिना झालं नियोजन चालू आहे आणि वारकऱ्यांना बाबा आज हरिपाठ, महाप्रसाद, बुंदी आणि पुलाव हे सगळं वाटप लोणंदमध्ये चालू आहे. सगळं महाप्रसाद आणि त्याच्यातच आमचे आरोग्य साहेब मायमाऊली सेंटरचे आपले मायमाऊली सेंटरचे आपले माऊलीच म्हणतो आम्ही त्यांना, आणि कांतीलाल बोराटे पाटील आणि आपले मानकरी साहेब याच्यामध्ये सगळे महाप्रसादांचा लाभ घ्यावा आणि असंच बाबाचं प्रेम सगळ्यावर आहे. बाबाचं प्रेम सगळ्यावर आहे, असंच राहणार आहे आणि बाबाचा साथ मोठा आहे आम्हाला खूप. आणि त्याच्यामध्ये खूप मोठा म्हणजे बाबाचं अनुदान आहे. त्याच्यामध्ये हरिपाठ वाटप आहे, परत पुलाव, बुंदी, लोणंदला 4 दिवसापासून आमच्या कार्यक्रमाचे तिकडे बाबाचं चालू आहे. त्याच्यामध्येच बाबाचा आशीर्वाद तर खूप राहणारच आहे. आणि असंच आता त्याच्यामध्ये खूप खूप मोठे आशीर्वाद बाबांचे आहेत आमच्या पाठीशी. त्याच्यामुळे आम्हाला भविष्याने काही कमी पडून देणार नाही. रामकृष्ण हरी, राधे राधे राधे. खरं तर आज या लोणंद गावातून पंढरपूरकडे विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण हिंदुस्थान या रस्त्याने जात असताना आमच्या एनकेटी ट्रस्ट ठाणे या संस्थेच्या वतीने वारकऱ्यांना दरवर्षी आम्ही आळंदी येथून 3 लाख वारकऱ्यांना मोफत प्रसाद आणि हरिपाठ देत असतो. यावर्षी जास्त पाऊस असल्यामुळे आम्ही गेल्या 8 दिवसांपासून रस्त्याने जाणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसाद आणि हरिपाठ या ठिकाणी वितरण करतोय. या कार्यक्रमाचे त्यांचं नियोजन हिंदुस्थानातील थोर समाजसेवक, थोर दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे 365 दिवस 24 तास दानधर्म चालू असतो असे शेठ नानजीभाई खिमजीबाई ठक्कर खानावाला यांच्या माध्यमातून आज या लोणंद गावातून जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी मोफत महाप्रसाद व हरिपाठ या ठिकाणी वाटप करण्यात येतोय. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आळंदी नगरपंचायतचे नगरसेवक मान्य मनोहरजी दिवाने असतील, त्याचबरोबर नगरसेवक गायकरजी असतील, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार आमचे कांतीरामजी बोराडे, त्याचबरोबर आमचे पुणे येथील मायमाऊली सेंटरचे आरोग्य दूत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते वरुडे साहेब असतील, राजेंद्रजी पांडे असेल, आणि खरं तर ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं ते या गावचे भूमिपुत्र माननीय खरात बाबा यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा उपक्रम होतोय. खरं तर वारकरी संप्रदायासाठी लागलेलं भूषण आणि दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण 365 दानधर्म करताय ते नानजीभाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला आज लोणंद भागातून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी कमीत कमी 3 ते 4 लाख वारकऱ्यांसाठी या ठिकाणी मोफत महाप्रसाद हा वितरण करणार आहोत. हा लाभ देण्याचं भाग्य परमेश्वराने त्यांना दिलंय आणि त्यांच्याबरोबर आमच्याबरोबर असणारे सर्व सहकारी तरी आपल्याला दिलेला महाप्रसाद हा एक देण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं. त्याबद्दल आम्ही पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन ही सेवा भविष्य काळात देखील त्यांच्या रूपाने आम्हाला पुढे नेण्याचा वारसा लाभो हीच आपल्यात आम्ही इच्छा व्यक्त करतो. जय भगवान, जय भगवान, जय भगवान. पादुका पालखीने झालेल्या या लोणंद नगरीमध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांचं
दैवत माऊली यांना प्रथमतः नमन करतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि गुरु आदरणीय डॉक्टर नानीबाई तुमजीबाई ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे जवळजवळ 20 वर्ष झाले आलेल्या या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. यावर्षी अतिवृष्टीमुळे डॉक्टर साहेब म्हटले की आपल्याला ही जी आयुर्वेद झालेली सेवा आहे ती खंडित न करता आपल्याला लोणेर या ठिकाणी करायची आणि त्या निमित्ताने आज ठिकाणी हा योग आलेला आहे. आदरणीय नानीबाईंचं कार्य सर्व भारताला माहीत आहे. ते फक्त मंदिराला दान देत नाही तर ते मस्जिद असू द्या किंवा ख्रिश्चन धर्माचा असू द्या किंवा बौद्ध धर्माचा असू द्या प्रत्येकाला त्यांनी दिलेला आहे. म्हणजे कुठलं ख्रिश्चन धर्म सगळे धर्म सर्व धर्म समभावाला त्यांनी आतापर्यंत दिलेलं आहे. कुठली पण त्यांच्याकडे जर आलं कोण तर नाही म्हणत अशी यांची ख्याती आहे. असो त्यांना माऊलीचे त्यांनी प्रार्थना करतो उदंड आयुष्य लाभो आणि अशी सेवा त्यांच्या हातून घडावी. जय भगवान जय भगवान जय भगवान. जय भगवान जय भगवान. आज आम्ही आमचे खास सनाई पूजातुल महाराज जी और एकदम मन से दिल से तन से मन से धन से करने काम करने वाले खैरात जी थोड़ा वहाँ दिल्ली की मुलाकात दिल्ली के खाली खास मी आलो होतो. 7 तारीखपासून फिरतो. पंढरपूर टेंबोली गुरुवारी जेजुरी काल जेजुरीला होतो मी. तर सांगायचा उद्देश सर्व वारकरी माझ्यासाठी प्रिय आहे. याचं कारण काय आहे की माझ्या जे 231 पुढ्याचं मंदिर आनंदीला बनलं आहे ते तुमच्यामुळेच बनलं आहे. तुमचे सर्वांचे आशीर्वाद त्याच्यामध्ये लाभले आहे. आणि इंद्रायणीच्या काठ्यावर आता एवढ्याला पाणी एवढा भरपूर आहे बाबा की समाधीपर्यंत पाणी गेला. तर सांगायचा उद्देश देवाची काहीतरी त्याच्यामध्ये पण काहीतरी फायदा असेल. आपण सर घ्यायचा उपचार नाही घ्यायचा. तर ते आता आमच्या नगरसेवकांनी सांगितल्याप्रमाणे हे आळंदीमध्ये जायला सर्वांना अधिकार नव्हता तरी आम्ही जाऊन शकलो. तिकडे पाणी एवढा होता का हिसाब नाही. आमच्या तिकडे नगरसेवक मनोहर दिवाणी आणि आमच्या रायकर ते तिकडे कायम राहते. तर तरी मी आज सकाळी परत निघालो. आज मुंबईला गेलो होतो परत निघालो. परत गाडी बोलली की भरली आणि परत प्रसाद घेऊन तिथे आलो आहे. पण घरात टाकाची घरी गेलो मी घरात टाकाची घरी ते आनंद मिळाला. गेलो होतो 5 मिनिटासाठी. पण त्याच्यात सत्संग पण चालू होतं. आमच्या अतुल महाराजांचे 70 मुले होते. 72 मुले वारकरी शिक्षण घेत आहेत. आणि जेवढा वारकरी शिक्षणाचा महत्त्व आहे तेवढाच आपला शिक्षणाचा पण तेवढाच महत्त्व आहे. म्हणून आपल्या मुलाला काय देऊ नका. शिक्षण भरपूर द्या. शिक्षण द्यायलाशिवाय आपला वारकरीला कुठला वसन नसला पाहिजे. वसन नसला पाहिजे. देवाचं नाव घ्यायचं. आमची मावळी तो दिवस रात्र देवाचं नाव घेते. पण पुरुष लोक कधी कधी मावा पण खाते. काही आमची मावळी मसरी पण घसते. तर मावळी समजते मसरी घातली की आमचे दात मजबूत होते. पण त्याला माहीत नाही की तू मसरी घातले पण तुझ्या मुलाच्या मुलाला पकडी गेला तर त्याला पण त्रास होतो. कारण कॅन्सर एवढा रोग वाईट आहे. ते रोज हजारो लोकांना कॅन्सर भारतात होते. म्हणून काय ध्यान ठेवा. शिक्षण भरपूर दिला तर बस काय घेऊ नका. आणि आमचे वारकरी लोक आमचे संत त्यामध्ये संस्कार द्यायला तयार आहे. पण जेवढा संस्कारची गरज आहे तेवढा शिक्षणाची गरज आहे. आज शिक्षण नसल्यामुळे आमचा देश लई मागे आहे. ध्यान ठेवा. दुसऱ्या देशापासून आपण 30-35 वर्ष मागे. त्याच्या कारणाला आपल्याकडे आजची तारीखमध्ये पण शिक्षण नाही. काही मोठे मोठे शहरामध्ये शिक्षण संस्था आहे मगर गावडीमध्ये काहीच व्हाय. आता मी साताऱ्याला गेलो होतो. तिथे एक मंदिरचा भूमिपूजन केला. आता लोकांनी भरपूर सांगितलं इथे पण बसलेले मंदिर असत. सर्व गावागावात माझे मंदिर आहे. 1.25 लाख मंदिर आहे. ते सांगायचं होतं ते गेलो साताऱ्याला. तुला इथं शिक्षण बाबा साडा नाही आहे. इथं 9 किलोमीटर जावं लागतं. आता विचार करा राक्षस युगमध्ये मुलीला 9 किलोमीटर कसं पाठवणार. बस आली तर ठीक आहे. बस नाही काय करायचं. म्हणून ते शिक्षण वंचित राहते मुली. आणि मुली शिक्षण घेतली 4 गाडीचं नाव रोखून जाते. मुलगा आमच्या अतुल महाराज किती मोठे महाराज झाले शंकराचार्य झाले एकच नाव. पण मुली जे जगद्गुरु शंकराचार्य आई वडिलांचं नाव रोशन करते. त्याचे घरी जाते त्याच्यावर करते. मामाचं नाव रोषवतो. स्वतः मुलाला शिक्षण आणि संस्कार देऊ. म्हणून सबसे बडा भगवान ने मातृ देव बाद में पितृ देव
बाद में आचार्य हो, बाद मानते हो. तुम्ही आता घरात टाकायचे घरी गेलो काय संस्कारी परिवार आहे. असं आपण आमच्या भारताचे लोक संस्कारी असते. तर तुम्हाला घरात टाकायचे एक मोठी सोय झाली आता. ज्याला खरोखर चष्मा पाहिजे त्याला विनामूल्य चष्मा देत आहे. चेक इन करून त्या डॉक्टरकडे गेलं तर 200 रुपये चेकिंग लागेल. मग चष्मे घ्यायला गेलं चष्म्याचे 200 घेते. इथे तुम्हाला विनामूल्य चेक करून तुम्हाला चष्म्याची सोय करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे भगवान काय ते आप खाते नहीं, भगवान खाते हैं. कोई बोलता है चलो पंढरपुर तो विठल मिलेगा, विठल कहाँ नहीं मिलता है. इधर तुम्हें बैठा है. कोई महिला के रूप से भी हो सकता है, पुरुष के रूप से भी होता है, हमारे हस्बैंड महाराज के रूप से भी हो सकता है, नगर सेवक के रूप से भी हो सकता है, हमारे गाँव का मालिक डॉक्टर विश्वास आरोग्य के रूप से भी हो सकता है, हमारे दादा के रूप में जो आज जो इसकी जो खाने की व्यवस्था की है बरसात की, उनके रूप में हो सकता है. तो कोई ढूंढेगा जो समय भगवान देखो, मगर भगवान रहेगा कहाँ. वीर वस्ती होगा तो मछली गस्ती होगी, मावड़ी तो उधर नहीं रहेगा भगवान. आज ध्यान ठेवा. वीर वस्ती घर म्हणजे मंदिर आणि मंदिरपासून पण घर मोठा मंदिर. माझी एक 1.25 मंदिर आहे, पण मी 12 वाजता रात्री गेलो जेवण मिळत नाही. 1 वाजता खुराक टाकायची घरी गेलो फटाफट चपाती बनवून देते आमची महिला. म्हणून आम्ही सांगतो मात्र देव भाव. तो घरचा मंदिर का मतलब माझ्या घराची स्त्री लक्ष्मी आहे, त्याला असं ठेवा. आयुर्वेद देवापासून मोठे आहे म्हणून आपला जन्म झाला. आता घरात टाकायची घरी मी गेलो, त्याच्या वडील त्याची मुलगा पोलीस ऑफिसर आहे. त्याची पोलीस ऑफिसरची विशेष पण संस्कारी लोक आहे, कारण शिक्षण घेतलं आहे. त्याची मुली पण शिक्षण घेतली, MBA झाली. म्हणजे सांगायचं होतं शिक्षणमधून आपण वंचित आहे. हे शिक्षणासाठी जिथे सोय होत असेल ते आपण परवणी केली पाहिजे. जवळी धंदीला मंदिरा धंदीला धनाचा उपयोग केला पाहिजे. आमच्याकडे डिग्री घेतली कधी त्याला कधी ना कधी उपयोग येणार. पण आपल्या सर्वांना वारकरी समाज लाखो लोक आपल्या पंढरपूर जमणार 10 लाख कमी 15 लाख दरवर्षी 50 वर्षापासून. माझी 11 धर्मशाळा पण आहे आणि ह्यावेळेला सोय नगरपालिकेला मी सांगितली. नगरपालिकाची महापौर मुली आहे, 135 वर्षाची. त्याला मी पहिला गेलो मध्ये बोललो तुम्ही काय सोय करू नका समाजासाठी. एक बाथरूम बोले सल्ला बाबा आता तो मी पहिला राव करते पण तरी इकडे अलीकडच्या पण पुढच्या वर्षी मी पण करेल. सरकारला पण सांगेल जे ओपनमध्ये असते महिला पुरुष त्याला प्रभू आहे त्याला सुलाल पासून सोय करा. ते पण करणार ते पण सांगितलं तुम्ही करणार नसेल तर मला जगा द्या. मला गाय कुठे अर्धा मात्र एक बाथरूम आणि संडास आणि पाणी सोय करणार. सर्व 1 महिन्यापर्यंत राहणार. म्हणजे माणसं मी ठेवणार जेवढे मी संडास आणि आमची महिलांना पहिला प्राधान्य देणार. कारण ज्यांनी मला जन्म दिला त्याला आम्ही 70 वर्षात शौचालय देऊ शकलो नाही. 5 कोटीचा पावडर वापरतो सरकार तिथे वास नाही मारेल म्हणून, पण तिथे संडास बांधतो. किती वर्षापासून वारीमध्ये 50 वर्षापासून येतो. आमची वारी गोविंद महाराज केंद्र गोपालपुरा तिकडे पण मावा खाणारे तमाम खाणारे भरपूर होते. 6,000 लोक येत होते. कापून टाकले मी 4,000 ठेवले. आता 4,000 मध्ये 500 लोक सोडून खात असत मी सांगू शकत नाही. पण हे लई वाईट आहे. कॅन्सर होणार झाल्याशिवाय राहणार नाही. 7 वर्ष झाले तर परत आपल्याला त्याला धन्यवाद देतो. अतुल महाराजांचे मुले आले त्यांच्याबरोबर बहुतेक मुलगी संवाद विचार करा. संस्कार पण देते आणि शिक्षण पण देते. मी त्यांची परीक्षा पण घेतली कारण माझे तो 1 लाखापासून जास्त 2.5 लाख विद्यार्थी मला माहीत आहे. ते विद्यार्थ्यामध्ये घेतला घेतला संस्कार पण देते आणि आपण मग मुलीला आणि मुलाला भरपूर शिक्षण द्या एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. माझ्याबरोबर डॉक्टर विश्वासराव आरोडे 2 नगरसेवक मनोहर देवाने रायकर कांतीबाई राजेंद्र सर्व लोक आले. भरपूर मंडळी आली आहे. डॉक्टर आमच्या माळीवाल मिशन भरपूर चांगला काम करतो. आमचे पुणे मंत्री आले माई मावळी विचारा कोणाचे पैसे झोपलेले पैसे त्यांनी तरुण मनाने सेवा करते. जय भगवान जय भगवान जय भगवान जय भगवान जय भगवान. समाजरत्न नांदीबाई किमतीबाई ठक्कर आज या ठिकाणी लोणंदमध्ये येता येता आम्हाला सकाळी बोलवलं आणि सकाळपासून आम्ही प्रसाद वाटप येत आहे. या ठिकाणी जवळ लाखो लोकांना आळंदीला सुद्धा दरवर्षी यांचा प्रसाद वाटप असतो, परंतु यावर्षी पुरामुळे करता आला नाही.
म्हणून त्यांनी आपले सर्व सहकारी वरुटे साहेब आहेत, तसेच नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर आहेत, आमचे बोराडे साहेब आहेत, असे सर्वजण, आम्हाला कृष्णा आहे, ह्या सर्वांना आम्हाला बोलवलं आणि या ठिकाणी प्रसाद वाटप करायचं काम या ठिकाणी दरवर्षी ते करतायत. असं या ठिकाणी त्यांचं इतकं महत्त्व आहे की मला वाटतं व्यसनाचं काम ते करत आहेत. त्यांनी आपल्या दवाखाना लोकांना जे काही अन्य अपंग गरीब त्यांचं जे काही आहे व्यसनाचं असो, त्यांचं आरोग्याचं असो, ते मोफत करण्याचं काम त्यांच्या ऑफिसमधून चालतं. तरी आणि आळंदीमध्ये 165 फुटाचं कळसाचं मंदिर, ज्ञानेश्वरी मंदिर त्यांनी उभं केलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी 50 लाख रुपये स्वतःचे दान देऊन भूमी दिलेली आहे. असं त्यांचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. असं त्यांना सांगण्याचं सारखं खूप आहे. इथून पुढे त्यांचं भावी आयुष्य सुखाचं आणि त्यांना सदैव लाभो, आमच्या सर्वांचं त्यांना आयु मिळो, अशा प्रकारच्या भूमिका मी त्यांना देतो आणि माझे 2 शब्द थांबतो. आज आमचे खरासाहेब यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर या ठिकाणी एक दानशूर व्यक्तिमत्व अगदी अवघ्या महाराष्ट्रामध्ये अगदी खेड्यापाड्यांमध्ये घराघरापर्यंत धार्मिक कार्यासाठी मंदिर असो किंवा शालेय असो, जिथं ही नवीन युवा पिढी घडत असते अशा ठिकाणी उदंड अशा हाताने आणि उदार असं हाताने नेतृत्व करणारे आपल्या महाराष्ट्रातील एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्री नामजीभाई खिमजीभाई ठक्कर साहेब, आपल्या आळंदी ज्ञानेश्वरी मंदिराचे विश्वस्त या ठिकाणी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि खूप मोठं सहकार्य त्यांचं अगदी या महाराष्ट्रामध्ये भरपूर त्यांचं असं सहकार्य पोचत आहे. आज त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आदरणीय आमचे खरासाहेब व विश्वंभर बाबा दिंडी सोहळा जावळी तालुका मेढा विभाग या दिंडी सोहळ्याच्या वतीने आदरणीय साहेबांचे या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर पांडुरंग परमात्म्याने त्यांना उदंड आयुरारोग्य द्यावं आणि त्यांच्या हातून असंच कार्य शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहावं अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. साहेब खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.